मित्रांनो नमस्कार. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग यांच्या विभागाने दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय, ज्यामध्ये जे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग आरक्षणाअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व इतर सर्व संस्थांमध्ये विविध पदभरतीसाठी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्याबाबतचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलंय ते आपण आता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 मधील कलम 34 अन्वये लाक्षणिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना शासन सेवेत प्रवेशासाठी दिव्यांगत्वाच्या आधारे निश्चित केलेल्या 5 गटांपैकी गट अ, ब, क साठी प्रत्येकी 1% आणि गट ड व ई साठी 1% याप्रमाणे 4% आरक्षण असून सरळ सेवा भरतीमध्ये लाक्षणिक दिव्यांगत्व असणाऱ्या सर्व संवर्गासाठी रिक्त पदाच्या 4% पदे हे दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 20 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ मधील निम्न स्तरापर्यंतच्या नियुक्तीस योग्य ठरवलेल्या पदांवर पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण निश्चित केले आणि दिनांक 29 जुलै 2024च्या शासन निर्णयान्वये पदोन्नतीमधील दिव्यांगांचे आरक्षण दिनांक 30 जून 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आले. केंद्र राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या दिव्यांगासाठीच्या विविध योजना, नोकरीतील आरक्षण, पदोन्नती, सवलती इत्यादींचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र विभागाच्या दिनांक 27 जून 2024च्या परिपत्रकान्वये अनिवार्य करण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या दिव्यांग व्यक्तींना शासकीय रुग्णालयातून मिळालेल्या अन्य वैद्यकीय किंवा दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांगासाठीच्या सवलती किंवा योजना यांचा लाभ घेत असतील, अशा व्यक्तींनी 1 वर्षाच्या मुदतीत नवीन दिव्यांगत्व प्रमाणपत्र म्हणजेच वैश्विक ओळखपत्र हे प्राप्त करून घेणे अनिवार्य करण्यात आले. सदर मुदत दिनांक 26 जून 2025 रोजी संपुष्टात आली. विभागाच्या दिनांक 16 ऑगस्ट 2024च्या परिपत्रकान्वये शासकीय, निमशासकीय तसेच शासनाकडून निधी प्राप्त होणाऱ्या संस्थांमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची तपासणी करण्याबाबतच्या सूचना या अगोदर निर्गमित करण्यात आल्या होत्या. तथापि शासकीय सेवेतील दिव्यांग आरक्षणाअंतर्गत लाभ घेणारे अनेक दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या संबंधित आस्थापनेकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र हे सादर केलेले नाही आणि बनावट किंवा संशयित अथवा लाक्षणिक दिव्यांगत्व नसलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी अथवा अन्य शासकीय लाभ घेण्यात येत असल्याबाबत शासनास अनेक तक्रारी सुद्धा प्राप्त होत आहेत. या वास्तव शासकीय, निमशासकीय व इतर संस्थांमध्ये दिव्यांग आरक्षणाअंतर्गत लाभ घेतलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांचे दिव्यांगत्व तसेच दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा वैश्विक ओळखपत्र इत्यादींची पडताळणी करून त्यांच्या दिव्यांगत्वाबाबत शहानिशा करण्याची सूचना ही शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे शासनानं राज्य शासनामार्फत विविध शासकीय किंवा निमशासकीय व इतर सर्व प्राधिकरणे किंवा संस्था इत्यादी मध्ये पदभरतीसाठी अर्ज घेताना दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असलेल्या जागांसाठी संबंधित दिव्यांग व्यक्तीच्या वैश्विक ओळखपत्राचा क्रमांक नोंदवणे तसेच प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले. सर्व मंत्रालयातील विभाग तसेच त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली सर्व आस्थापना, विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, स्वायत्त संस्था यांना त्यांच्या आस्थापनेवर दिव्यांग आरक्षणाअंतर्गत सेवेत असलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता यापुढे पुढील प्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी देण्यात आल्या. त्यामध्ये कोणती कारवाई केली जाणार आहे त्यात आपण मुद्देसूद बघूयात. जे दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी दिव्यांग आरक्षणाअंतर्गत नियुक्ती, पदोन्नती व अन्य शासकीय योजनांचा आणि सवलतीचा लाभ घेत आहेत, अशा सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा वैश्विक ओळखपत्र सादर केले आहे किंवा नाही याची तपासणी करून त्यांच्या दिव्यांगत्वाची पडताळणी करण्यात यावी असं सुचवले. तसंच ज्या दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा वैश्विक ओळखपत्र सादर केले नाही किंवा पडताळणीअंती ज्यांची दिव्यांगत्वाची टक्केवारी लाक्षणिक दिव्यांगत्वापेक्षा 40% पेक्षा कमी आहे किंवा शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे चुकीचे अथवा बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा वैश्विक ओळखपत्र आढळून आल्यास अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध दिव्यांग हक्क अधिनियम 2016 मधील कलम 91 नुसार कारवाई करण्यात यावी. तसंच त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी
त्याचप्रमाणे त्यांनी घेतलेल्या लाभाची वसुली सुद्धा करण्यात यावी. नंतर उक्त प्रमाणे कारवाई केल्यानंतर सुद्धा प्रशासकीय विभाग, नियुक्ती प्राधिकारी, आस्थापना अधिकारी हे एखाद्या दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाबाबत साशंक असतील तर अशा दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व तसेच दिव्यांगत्व प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबतचे सर्वस्वी अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास असणार आहेत. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व आस्थापनावरील दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व आणि दिव्यांगत्व प्रमाणपत्राची पडताळणी करून त्याचा अहवाल सोबतच्या परिशिष्ट अ मधील विहित नमुन्यास संबंधित विभागांनी 3 महिन्याच्या दिव्यांग कल्याण विभागास सादर करावयास सांगितले आहे. आणि सदरील शासन निर्णय आपण डाउनलोड करण्यासाठी कृपया महाराष्ट्र राज्य शासनाच्या www.maharashtra.government.in या वेबसाईटवरून सदरील शासन निर्णय हा आपण तो डाउनलोड करू शकता. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.